सामना आपण घेऊन आलेलो आहोत। दोन्ही टीमने एक मॅच जिंकलेली आहे। मागील मॅच मध्ये चांगला परफॉर्म दोन्ही टीमने केलाय आणि सेकंड मॅच मध्ये आपण पाहू शकाल पंच परमेश्वर आपण पाहताय राकेश भोईर, विजय खडसे आणि ऑनफिल्ड अंपायर सूर्या। पहिला बॉल चांगला बॉल आहे। पहिला बॉल बॅकफुट पॉइंटला गेलाय गोशानकी क्षेत्रामध्ये। शॉट थर्डमॅन वरून सिंगल मिळते। सिंगल बरोबर टीमचं खातं इथे ओपन होतोय। चला हितेश शेट्टी आपण ही व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। सिंगल मिळते एका धावेच्या बरोबर। इथे देखील चांगला बॉल आहे। कटरचा वापर झालाय। लेग स्टिक सोडून झालाय त्यामुळे पंचांनी हात गेलेले आहे। समांतर बॉल आहे अवांतर। व्हाईट बॉलची सांगता होती। व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते। 2 धावा फलकावरती। इथे चांगला बॉल आहे। टायमिंग बेमिसाल आहे परंतु टॅप करण्याचा प्रयत्न फिल्डिंग तेवढ्याच ताकदीची होते। हाईटचा वापर होतोय। उंचीचा वापर चांगल्या प्रकारे झालाय। प्रतीक तिकडे होता। सिंगल मिळते। सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या इथेही पुढे जाताना दिसते। इथे पहा चांगला फटका खेळलाय पियुष पाटीलने। सिंगल घेण्याचा मानस डेंजर एंडला धोक्याची घंटा चुकी झाली। थ्रो थोडासा खराब चुकी निर्माण होते। गावदेवी बाशीगाव टीम फिल्डिंग पासून मागच्या मॅच पासून झगडतोय। निखिल भोईरने मगाशी उल्लेख केला आमचा जो फिल्डिंगचा फॉर्मेट आहे तिथे आम्ही फार कमी प्रमाणामध्ये फिल्डिंग आमची झाली आहे। या मॅच मध्ये आम्ही कमबॅक करू असं निखिल भोईरने मत व्यक्त केलंय। सिंगलच्या बरोबर सिंगलच्या मदतीने 4 धावा फलकावरती। सध्या पहिलं षटक सुरू असताना इथे चांगला बॉल आहे। त्याच प्रकारचा तेवढ्या ताकदीचा फटका टायमिंग बेमिसाल सोडलाय। परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अज्जूच्या बॅट मधून धमाका आलाय। धावा मिळत आहे 4 आणि अज्जूने केलाय वार। अरे बॉल दे। 4 बॉलचा खेळ इथे संपलाय। धावा फलकावरती आहे 8। 4 बॉलचा खेळ इथे संपलाय। 8 धावा फलकावरती आहे। निखिल भोईर वरती हल्ला चढवलाय। कमबॅक करावं लागेल। अज्जू सध्या इन्फॉर्म बॅटर। यावेळेला चेंज ऑफ द पेस तकून गेलाय। पहा बॉल काटा बदललाय दिशा बदललाय। काय गोलंदाजी होते। कमबॅक केलाय। टिट फॉर टॅट इट का जवाब पत्थर से चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहत आहे। 1 13 तो 1 मेरा हे चांगलं बॅटल आपण पाहत आहे। हे चांगलं कमबॅक केलाय बीट केलाय। 5 बॉलचा खेळ संपलाय 8 धावा। शेवटचा बॉल गतीने भरकटलाय। दिशा खराब आहे। दिशेपासून थोडा लांब गेलाय त्यामुळे व्हाईट बॉलची सांगता होते। पुन्हा टाकावा लागेल। 9 धावा फलकावरती। अखेरचा बॉल शेवटचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय लॉंग ऑफला। रोहन सुतार चांगली फिल्डिंग करतोय। ओव्हरची होते समाप्ती। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय। जुगाव टीम पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धाबा बनवलेल्या आहे फक्त आणि फक्त 9। कुठल्याही प्रकारची विकेट गमावली नाही। चांगली भागीदारी आपण पाहताय। चांगलं कमबॅक आपण केलाय। 9 धावा फलकावरती आहे। चांगलं कमबॅक चांगलं पुढे आगमन आपण इथे पाहताय। आता ओव्हर नंबर 2 मध्ये प्रतीकच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी सोपवली जाते। सेकंड ओव्हर मध्ये आलाय प्रतीक आलाय। आपण पाहताय गावदेवी मित्रमंडळ वाशीगाव आयोजित 13व्या वर्धमान दिनानिमित्त वाशीगावाच्या अभिमानाची वाशीगावाच्या स्वाभिमानाची ही स्पर्धा मानाची ही स्पर्धा प्रतिष्ठेची आणि ही स्पर्धा परंपरेची आपण पाहताय। चौकार आलाय। चौकाराच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते। 13 धावा पियुष पाटील अगदी बरसलाय। पहिल्या बॉलवरती हल्ला चढवलाय। चांगली बॅटिंग आपण पियुषला देखील पाहताय। इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न बॉलर बॅक ड्राईव्ह चांगली फिल्डिंग इथे होती। यावेळेला डॉट बॉलची सांगता होते। 13 धावा फलकावरती। ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे। यावेळेला सिंगल घेण्याचा मानस सिंगल मिळते। सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती। पियुष पाटील साठी सुवर्ण संधी। 3 लगातार चौकाराला अंकित कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज 3 लगातार चौकारासाठी। इथे चांगला बॉल आहे वेगवान बॉल भन्नाट वेगदार गेलाय। प्रतीक पाटीलने कमबॅक केलाय। चांगल्या बॉलची पिचिंग होते। प्रतीक सुतारने कमबॅक केलाय। चांगल्या बॉलची सांगता होती। वेगवान बॉल वेगावरती स्वार झालाय।
4 बॉलचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती असताना इथे पाहू शकाल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. प्रतीक सुतार इथे थोडा भरकटलाय. व्हाईट बॉलची सांगता होती, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलच्या जोरावरती, व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या 15च्या घरामध्ये. 15 धावा धावफलकावरती असताना ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे. 15 धावा. प्रतीक सुतारला कमबॅक करावं लागेल. इथे चांगला बॉल आहे, क्या बात आहे, चकून गेलाय, भन्नाट वेग धारण केलाय, बॅटरला अगदी चकून गेला आणि अज्जूला परतावं लागेल. पहिलं विकेटचं बटन, पहिला मासा जाळ्याला अडकलाय. अज्जूच्या खेळीचा खेळ खलास झालाय. पहिला मासा तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मंथन पाटील. या खेळाडूने खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलाय. कमी वयामध्ये नवी मुंबईच्या बाहेर ओपनच्या क्रिकेटच्या स्पर्धा या खेळाडूने अनेक स्पर्धा गाजवल्यात. कमी वयामध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावी केलाय. मंथन पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. जुगाव टीमचा बॅकबॉन, जुगाव टीमचा चमचमता सितारा मैदानामध्ये आलाय. मंथन पाटील सध्या स्ट्राईक एंडला. इथे पहा आल्या पाहू शकाल बॉलला पाठवलाय, लॉंग ऑनला ऑन ड्राईव्ह केलाय, सिंगल मिळते. चांगली फिल्डिंग होते. फिल्डरचं कौतुक करावं लागेल. रोहन सुतार, तुषार म्हात्रे, फिल्डिंग चांगली होती. सिंगल मिळते. सिंगल बरोबर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. माझ्या बरोबर अक्षत सुतार जुडलाय. 16 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ संपलाय. तुषार म्हात्रे ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. अखेरचं स्पेल, स्लॉग ओव्हर, अनामारीचं षटक, भैरवीचं षटक ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. तुषार म्हात्रे मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये पुन्हा एकदा जे सुतारने भरोसा दाखवलाय. 16 झालेले आहेत मंथन. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये तुषार म्हात्रे आलाय. चला याच्यानंतरची मॅच गावदेवी वाशीगाव ए आणि त्याच्याबरोबर SB8 पावणे टीमचे कॅप्टन. चला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार, याची तुम्ही दक्षता घ्या, अन्यथा पॅनलाइज केलं जाणार. दोन्ही टीमचे कॅप्टन अथवा आयोजक असू द्या किंवा पाहुणे टीम, नियम सर्वांसाठी सारखा असेल याची दक्षता तुम्ही घ्या. टॉस आम्ही इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. पाहुणे ए टीम आणि गावदेवी वाशीगाव ए टीम. तुषार म्हात्रे पहिलाच बॉल, चेंज ऑफ द पेस. बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपरच्या मागे जे सुतारच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. चला पाहुणे ए टीम आला असेल तर रिपोर्टिंग करा. इथे बॅटची कडा आणि पाहू शकाल बाखूड पॉइंटला बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय शॉट थर्डमॅनला. इथे मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबर सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 या घरामध्ये. 17 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावामध्ये 2 बॉलचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती असताना 4 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. इथे फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल मी ते पाहू शकाल. बॉल बॅटरला स्पर्श झालाय की नाही हे देखील पाहावं लागेल. यस पंच, सिंगलच मिळेल. मंथन पाटीलला बॉल स्पर्श झालाय त्यामुळे सिंगलच मिळणार आहे. सिंगलच्या बरोबर सिंगलच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आपण सध्या पाहत आहे. तीन बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट दोन्ही टीम. चला पाहुणे टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. चांगला बॉल आहे. चांगला बॉलची पिचिंग होती. चला गावदेवी वाशीगाव ए, गावदेवी वाशीगाव ए टीम, कल्पेश भगत अँड आर्मी. यावेळेला फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. टॉप टायमिंग प्रॉपर जुळलाय. बेमिसाल टायमिंग. पियुष पाटीलच्या बॅट मधून धमाका आणि बॉल सीमा पार. धावा मिळताय 4. पियुष पाटीलने केलाय वार. चला नितीन सुतार, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार याची दक्षता घ्या. चौकाराबरोबर टीमची धावसंख्या 22 धावा. दोघं भावंडांची जोडी पियुष पाटील, मंथन पाटील, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या अशी दोन्ही भावंडांची जोडी मैदानामध्ये आपण सध्या पाहत आहे. 22 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 सध्या सुरू आहे.
इथे चांगला बॉल आहे, चांगला बॉल, परंतु पंचांनी दंडित गेलाय, थोडासा बाहेर गेलाय. पंच सूर्या सरांचा सिग्नल येतोय की हा व्हाईट बॉल आहे. इथे पाहू शकाल डान्सिंग डाऊन द विकेट, शेवट गोड केलाय पियुष पाटीलच्या बॅटमधून. आणखीन एक धमाका, पहिला डाव इथे संपलाय, 4 धावा मिळत आहे. 4 धाब्याच्या बरोबर पहिला डाव संपलाय. धाबा बनवलेले आहेत जुगाव टीमने 27 आणि 28 धाबांचा पहाटला करायचा आहे. चला टॉस साठी आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जातोय. चला गावदेवी वाशीगाव ए आणि त्याचबरोबर पावणे 8 या 2 टीमच्या दरम्यान आम्ही टॉस इथे करणार आहोत. तर मी विनंती करतोय दादा, आपल्या शुभस्ते या मॅचचा आपण टॉस करा. संदीप दादांना विनंती करतोय, समाजसेवक तुम्हाला सर्वांचे लाडके, खास करून माझ्यावरती सातत्याने प्रेम त्यांचा असतोच आणि त्यांच्या शुभस्ते हा टॉस इथे होतोय. चला गावदेवी वाशीगाव ए टीमचे कॅप्टन, चला टॉस इथे होतोय. 28 धावांचा पहाटला करायचा आहे. हेड इज अ कॉल आणि टेल जिंकलाय. पाहुणे टीमने टॉस इथे जिंकलाय. चला पाहुणे टीम पहिल्यांदा टॉस जिंकलाय, काय करायचंय? बॉलिंग करायचंय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ही स्पर्धा खेळत असताना कशी वाटली आणि पाहुण्यावरून तुम्ही उपस्थित झाले, दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा खेळत आहे, कशी वाटली आणि कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? खूप चांगली मॅच आहेत, नाही तरी पण 30 पर्यंत थांबवणार. चला विश यू ऑल द बेस्ट. वेळ न घेता दोन्ही टीमला शुभेच्छा आम्ही देतोय. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ ऑफ यू. घेऊन जातोय सरळ कॉम्बॉक्स मध्ये. चला गावदेवी मित्र मंडळ सर्व सभासद विनंती करतोय नानांचा सन्मान करायचा, कारण नानांना इथून जायचं आहे, वेळ कमी आहे. प्लीज फक्त 5 मिनिटं थांबा, कारण स्पर्धा तुमच्या माध्यमातून ठेवली आणि वेळ काढून नानांनी इथं आपली उपस्थिती दाखवली. त्यांच्या सोबतीला इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे कमिशनर हे देखील आले, त्यांचा देखील सन्मान होणं खूप गरजेचं आहे. पहिल्यांदा सन्मान करा, त्याच्यानंतर तुमची बॅटिंग आहे ती नंतर करू शकता. जुगावचा राजा तोपर्यंत तुम्ही फिल्डिंग सजवून घ्या. तर सर्व सभासद आपण सर्वांनी मिळून हा सन्मान करायचा आहे. माजी विरोधी पक्ष नेते आणि नवी मुंबईची आणबाण शान आणि या विभागातील कार्यसम्राट माजी नगरसेवक सन्माननीय दशरथजी भगत यांचा इथे सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल उपस्थित सर्व खेळाडू, उपस्थित जनता जनार्दन आणि आमचा कॉमेंट्री मंच यांच्या वतीनं गावदेव मित्रमंडळ आयोजित वाशीगाव खऱ्या अर्थाने स्पर्धा 13व्या वर्धापन दिनानिमित्ताने इथं ठेवलेले आहे. त्या माध्यमातून नानांनी आपली उपस्थिती दाखवली. त्या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व सभासद यांच्या वतीनं नानांचा विशेष सन्मान, त्यांच्या सोबतीला इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे कमिशनर संदीपजी भगत देखील त्यांचा देखील सन्मान करावा असे मी विनंती करतोय. त्याचसोबत सुनील पाटील हे देखील त्यांचा देखील सन्मान करा प्लीज. सुनील पाटीलचा देखील सन्मान करा, हे देखील आले, त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. कारण स्पर्धा ही वाशी गावाची आहे, त्यामुळे प्रत्येक मान्यवराचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. चला कॅमेऱ्याकडे लक्ष द्यायचं थोडा, कारण इंडिया क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा 7 समुद्रा पार इथे पोहोचलेली आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची तिसरी लढत आज दुपारच्या सत्रात आपण पाहिलं. आमच्या महिला लेडी सिंगम चांगला खेळ दाखवला आणि ही संकल्पना त्यांनी राबवली. विनंती करतोय पुढच्या वर्षी चांगले सामने पाहायला मिळतील महिला क्रिकेटच्या माध्यमातून. ज्यावेळेस 2026ला इच्छापूर्ती प्रीमियर लीग होईल. चला सामना चालू करायचा आहे. गावदेवी वाशीगाव टार्गेट किती असेल? 28 म्हणजे 4 षटकामध्ये सरासरी 3 षटकामध्ये 28 म्हणजे सरासरीचा विचार केला तर 9.33. चला कॉमेंट्री बॉक्स राहुल राठोड आपण कुठं असाल तिथे यायचं आहे. चला धन्यवाद मनोज सर. बॅक टू द क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. 28 धाबांचा पहाटला करायचा आहे. 28 धाबा बनवायच्या आहेत. पहिला बॉल का पाहते, पहिलाच बॉल कटर पहा, भन्नाट कटर झालाय. अगदी निखिलला नव्हे मंथन पाटीललाही चकून गेलाय. विकेट किपरच्या मागे
मनोज एक फोटो काढला माझा. सिंगल मीटिंग. त्याचबरोबर अजय भोईर यांचंही आगमन होतोय. अजय, तुझंही स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. 28 धावांचा 62 करायचंय. 28 धावा. अक्षय भोईर. येस, अक्षय भोईर अर्थातच अजय. बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्या नावाची अनोळखी छाप सोडलं याही खेळाडूने. काम झाला राहुल दादा. इथे पहा चांगल्या बॉलची पिचिंग आहे, परंतु व्हाईट बॉलची सांगता होते. पंचांनी दंडित केलाय. धावफलकावरती आपण धावा पाहताय 3. एक बॉलचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती आहे. 28 धावांचा डोंगर उभा राहायचाय. 28 धावा बनवायच्या आहेत. 3 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहताय. ज्यावेळेला पाहू शकाल व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. खराब गोलंदाजी एक्स्ट्रा मिळेल. एक्स्ट्राच्या बरोबर टीमची धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आपण सध्या पाहताय. इथे पुन्हा एकदा टॅप केलाय. टायमिंग प्रॉपर जुळलाय. या निखिल भोईरने पहा डोक्यावरती बर्फ ठेवून आलाय. अगदी सॉफ्ट क्रिकेट खेळतोय. सगळ्या समजदारीचं क्रिकेट त्याच्या बॅटमधून आपण पाहताय. खूप चांगली बॅटिंग करतोय. 4 धावा मिळताय. 4 धाब्याच्या बरोबर 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. येस माझ्या मित्रा. इथे देखील चांगला बॉल आहे. चांगला भन्नाट वेग धारण केलाय. कमबॅक केलाय. 8 धावा धावफलकावरती आहे. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. धावफलकावरती आपण धावा सध्या पाहताय. यस पंच ऑनफिल्ड अंपायर निर्णय लगेच कळवायचे. व्हाईट बॉलची सांगता होते. पुन्हा टाकावा लागेल. चला रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. मंथन पाटील अँड आर्मी अंपायर डिसिजन इट इज अ फायनल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तो मान्य तुम्हाला करावा लागेल. इथे चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑफला खेळलाय. फिल्डिंग पहा खराब होते, परंतु बॅकअप चांगला मिळालाय. बॅकअप चांगला जुळलाय. रन मिळणार नाही. 4 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती. 28 धावांचा 62 करायचा आहे. 28 धावांचा 62 करायचा आहे. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट. सिंगल मीटिंग. सिंगल बरोबर 9 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल सध्या शिल्लक आहे. 10 धावा माफ करा दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होती. 10 धावा धावफलकावरती आहे. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा भरपूर लांब गेलाय दिशेपासून, त्यामुळे पुन्हा एकदा दंडित केलेले आहेत. व्हाईट बॉल मिळते. 11 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली होती. रन मिळणार नाही. ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपलाय. 11 धावा धावफलकावरती आहे. आता 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन आहे. जिंकण्यासाठी 12 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 17 धावांची गरज. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबर सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 12च्या घरामध्ये 12 धावा
11 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. दडपण वाढलाय, प्रेशर वाढलाय. सूर्य आलाय, मागील मॅचचा हिरो, ज्या गोलंदाजाने आपल्या बॉलिंगच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय. 11 बॉल 16 धावांची आवश्यकता. इथे टॅप करण्याचा प्रयत्न, लो फुल टोस बॉल, सिंगल घेण्याचा मानस आणि चिकी सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या बरोबर, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 13च्या घरामध्ये 13 धावा. 10 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. वॉडा मॅच जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 15 धावा. पर्सेंटेज वाढलाय, थोडासा रिक्वायरमेंट रेट वाढलाय. 10 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. इथे पहा टॅप करण्याचा प्रयत्न, आणि आणखीन एक विकेटचं बटन. विकेट घोषित केलेले आहेत. प्रताप लागेल, अश्विन भोईरचं विकेटचं बटन होतोय. माझ्या मित्रा वाली बंद केले तो वाली माझ्या मित्रा. तीन धावा पाहू शकाल, अगदी वेगानं कन्वर्ट होत आहे. 16 धावा, नो बॉलच्या नो प्लस 2, 2 प्लस 2 असे 1 मिळतील, म्हणजे 3 धावा मिळत आहे. 3 धावाच्या बरोबर 16 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. बॉल झालेले आहेत 3. 9 बॉल मध्ये आता 12 करायचे आहेत. जिंकण्यासाठी 9 बॉल मध्ये 12 धावा. सामन्यामध्ये ट्विस्ट, जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच, कहाणी में ट्विस्ट. इथे पुन्हा एकदा नो बॉल, खराब गोलंदाजी. नो प्लस 1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. विजय खडसे सरांचा सिग्नल येतोय की हा नो बॉल आहे. नो बॉल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. 18च्या घरामध्ये 18 धावा. 9 बॉल मध्ये आता 10 धावांची आवश्यकता. इथे चांगला बॉल चकून गेला. बॅटची कडा घेतल्यानंतर सूरज स्वतः खेळपट्टी सोडलाय. आज अ स्पोर्ट्समॅन स्पिरिट, आज अ खेळाडू वृत्ती, आपल्यातला प्रामाणिकपणा, अगदी स्वतः खेळपट्टी सोडलाय. यालाच तो म्हणतात मित्रांनो खेळाडू वृत्ती. आपल्यातला प्रामाणिकपणा कोणाला म्हणतात, स्पोर्ट्समॅन स्पिरिट कोणाला म्हणतात, हे सध्या क्रीडांगणावरती आपण पाहताय. सगळ्यात प्रामाणिक खेळाडूची ओळख आहे सूरज भोईर. वाशीगाव म्हटल्यानंतर असाही उल्लेख माझ्यापर्यंत येतोय. वाशी गाववाला युट्यूब वरती आपण त्याला पाहू शकाल. इथे चांगला बॉल आहे, चकून गेलाय. जय सुतारला चकवण्यामध्ये यश मिळालाय. 7 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. क्षणाक्षणाला रंग बदलतोय मनोज सर. खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता आहे, सातत्याने तुमचा उल्लेख असतोच. 7 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. टॅप केलाय. ओ माय गॉड, जय सुतार अनुभव पणाला लावलाय. बॉल स्ट्रेट ड्राईव्ह, क्रिकेटातली सर्वात योग्य दिशा निवडलाय. बॉल सीमा पार, धावा मिळताय 4 आणि जय सुतारने केलाय वार. जिंकण्यासाठी 6 बॉल, आता 6 धावांची आवश्यकता. ओह माय गॉड, कहाणी में ट्विस्ट. ओह माय गॉड, सामन्यामध्ये पुनरावृत्ती. क्रिकेटमध्ये मनोज सर कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. योगेश जोशी, आपणही व्यासपीठावरती या. अगदी कलेचा माणूस, खूप चांगली कला आपल्या हातामध्ये आहे. आज हाताच्या जोरावरती अनेकांच्या डोळ्याची पारणं फेडलाय. 6 मध्ये 6. बॉलर आलाय पियुष पाटील, ओव्हर नंबर 3. इथे पहा ऑन ड्राईव्ह केलाय, सिंगलच मिळेल. एका धावेने समाधान मानावं लागेल. आता 5 बॉल मध्ये 5 धावा. या स्पर्धेचा कंपल्सरी चेस हा मुख्य नियम आहे. खरो या मरो धावा काढाव्याच लागतील. जिंकण्यासाठी 5 मध्ये 5 धावा काढायच्या आहेत. काय होणार, काय बिघडणार. एका बाजूला गावदेवी वाशीगाव, तर एका बाजूला जुहगाव. या दोन टीमच्या दरम्यान हा बलाढ्यमान सामना आपण पाहत आहे.
जिंकायला 5 मध्ये करायचे आहे 5. पियुष पाटील कमबॅक करावं लागेल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. भन्नाट वेग धारण केलाय, वेगवान बॉल बीट केलाय. पियुष पाटीलने कमबॅक केलाय. 4 बॉल आणि 5 धावा. आता काय होणार, आता काय बिघडणार, कहाणी में ट्विस्ट. चला मंथन थोडं फास्ट खेळा. मंथन पाटीलला पाहत आहे पहा, विकेट किपरच्या मागे अगदी धावपळ करतोय. कशा रीतीने बॉल टाकायचा आहे, फिल्डरला कशा प्रकारे सूचना तो देतोय, या सगळ्या माहिती आपण पाहत आहे. 4 बॉल मध्ये 5 धावा. सिंगल मिळेल. 3 बॉल आता 4 धावांची आवश्यकता. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा द्या मित्रांनो, टाळ्या वाजवा. 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. कहाणी में ट्विस्ट. मित्रांनो सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्षणाक्षणाला रंग कसा बदलावा हे क्रिकेट कडून खूप काही शिकायला मिळतोय. 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. निखिल भोईर सध्या फेस करेल. 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. पियुष पाटील तयार. इथे पहा दिशा खराब आहे. वाईट बॉल लेग स्टिक सोडून चाललाय. पंचाने हात गेलेले आहेत समांतर, त्यामुळे बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉलची सांगता होती. इथे व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा खराब बॉल. दुष्काळामध्ये 13वा महिना आणि आधीच कर्जबाजारी आहे. आता 3 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. आणखीन एक व्हाईट बॉल. पियुष पाटील खराब गोलंदाजी. थोडासा भरकटलाय. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. 3 बॉल मध्ये 1 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. पियुष पाटील अजूनही आपण कमबॅक करू शकता. इथून अजूनही आपण जिंकू शकता. 3 बॉल मध्ये 1 धावा. परंतु निखिल मी हार मानणारा नाही. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4 आणि निखिल भोईरने केलाय वार. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. किती बनवले त्यांनी? 8, 11, 12 धावा बनवल्या. 4 लास्टचे पण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणखीन एक सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच